ते बघूया. मुलं आज सुट्टीमध्ये आहेत, एक्झाम पिरियड पण आहेत, त्याप्रमाणेच त्यांना जेवण देईल. आज सुट्टी आहे, मुलांना एक्झाम पिरियड चाललेले आहेत. ट्युशनला गेले दोघ जण, अवनिक यश. माझं तर सकाळी झालेलं नाश्ता, आता काय गॅस अजून आणलं नाही म्हणून आपलं स्वतःच आपला सुट्टी असेल तर नॉर्मलच आपलं ब्रेड बटर, अदरवाईज चहा बटर तर खारी वगैरे देते डायरेक्ट. मग दुपारी एक्झामच्या सुट्टीच्या ह्याच्यामध्ये आपले जेवणच डायरेक्ट देते. आल्यावर 12:30 पर्यंत येतात ट्युशन वरून, मग त्यावेळेत आपले जेवणच त्यांना हे करते. त्याच्यामुळे चला आता आज काय घरी आहेत मुलं म्हणून त्यांना काय एक आपले नॉर्मल जेवण म्हणजे स्पेशली क्रियांचा जास्त विचार पडतो. कारण बाहेरचं त्याला ते जमत नाही, तिखट वगैरे हे ते, त्याच्यामुळे मग मला वेगळंच काहीतरी बनवावं लागतं. वैतागतो मग ते डाळ भात नेहमीच. मम्मा काय नाही, मम्मा डाळ भात भाजी चपाती ते खात नाही भाजी, मग त्याच्याप्रमाणे मला वेगळं करावं लागतं काहीतरी, असं असतं. चला आता माझं चाललंय जेवण, दाखवते तुम्हाला मी आता. बाकीचं तर सगळं अजून झालेलंच आहे. अदरवाईज जेवण वगैरे सगळं करायचंय. थोडंसं माझं काम पण आहे तर ऍडव्हर्टायझिंगचं, ते करायचं आहे. ते नंतर आता करेल. आधी हे मोकळे झाले ना, मग आपल्याला पण लोक जास्त विचार करायला येतो. ह्यांचं पोट भरलं, मन भरलं म्हणजे आपण खुश, अशा रीतीने. आय थिंक सगळ्याच मम्मी लोकांची लाईफ तशीच असेल. चल आता बघते आपण जेवण तरी काय काय बनवते, बघूया. मुलं आज सुट्टीमध्ये आहेत, एक्झाम पिरियड पण आहेत, त्याप्रमाणेच त्यांना जेवण देईल. माझी आपली कालची भाकरी होती दुपारची, ती राहिलेली आहे, मी खाईन. आणि हे चपातीचं पीठ मळलेलं आहे, एकदमच करणार, परत परत नाही करत. तर वाटलं तर काय कमी. आणि हे डाळ, चला तो चपात्या करते. राहिलं तर मग एक वगैरे अशी काय करेल, भाकरी वगैरे असं करेल मॉर्निंग. चिमण्या चाललंय त्यांचं, एकतर चिव 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 चिवची करत असतात. आतमध्ये तर मला सुद्धा सोडत नाही, मला जळत आहे कधी येतात आतमध्ये वगैरे. एवढं माझी स्थिती आहे एकतर. जाऊ दे, बॅग सगळे टाकले तिथे. दरवाजा असाच उघडा ठेवून गेलो, काय बोलणार. काय लावते, 17 दरवाजा नॉक करत बसते. चलो लेट्स स्टार्ट कुकिंग. अरे ताईला बोलो, मी देते क्रियांश. हा क्रियांश बोलून आपल्याला पाहिजे. घरी आहे, मंडेला रेसिटेशनचा एक्झाम आहे, सगळी येते. ए रेसिटेशनची कोणती कोणती एक्झाम आहे सांग आधी त्यांना. ओके, पण सांग ना आधी काय काय पोएम बोल. नाही बोलायचं, त्याला बोलूच पाहिजे. फ्रीज आता उघडायला गेला, काय बोलू सांग आता. ताईला बोलो, तू बोलो. मी बोलते ना, तू बोलो ताईला. खाली उतर, खाली उतर, खाली उतर. जा ताईला आणायला सांग, बोलून सांगते. ताईला बोललो नाही. Don't react now. You should you should punishment. नको तुझं डोकं बरोबर असतं. Chocolate you go inside. But I'm giving you. No, I'm not giving you. I'm giving the substitute. कधीपासून तर बोलून 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 बोलतोय. तुला बोलून चालेल.
एक आहे, दोन गोड दोन तीन गोड टाकू. पापड येतो 10 रुपयाचा. नाही 20 रुपयाचं नाही आपल्याकडे काही. डाळ भात बनवून झालाय सगळं. आता या चपात्यातून काहीतरी वेगळं करून द्यायचं या मुलांना. अजून काय डोंट डिस्टर्ब मी. गो द्या. हे असं चाललंय सुट्टीमध्ये काम. नंतर कट करेल थोडा भात. एवढंच नको, एवढंच खा. असंच तिला पाहिजे. ठीक आहे. ओके. हा आता मला थंड घ्यायचं नाही. हा उन्ही एक्झाम टाइम आहे बेटा. क्रियांश खात नाही ना, मग मला हे असं काहीतरी करत होते. काकडी त्याच्यामध्ये टाकेल. अवनी तर खाते काकडी, तिला सॅलेड मध्ये देते. क्रियांश नाही खात, त्याला करत असते. हे आपले काकडी ह्याच्यात किसायची. गरमी आहे म्हणून आपलं ते जेवण. एवढेसेच हे टाकलेले आहेत. टमाटर पण टाकणार आहे. ही तांदळाचं पीठ थोडंसं घेतलं. ज्वारीचं पीठ थोडंसंच घेतलं कारण आम्ही 3 जणच खाणार आहे. बेसन थोडंसं आहे. हा आणि हे थोडं रवा आहे. थोडासाच टाकते. थोडा राशन सगळं आता भरायचं आहे. आज फर्स्ट डेट आहे. भरूया थोडंसं तेल टाकते. मीठ. हळद टाकते. धण्याची पावडर. काय काय मोठं बाळा, आपण छोटाच करायचा. बिकॉज सुटलं ना तर सगळीकडे पाणी पाणी होणार म्हणून लहानच करायचं. यू आर स्मॉल ना, दॅट्स वाय. आणि थोडंसं तांदळाचं पीठ घेतलं. थोडेसे सफेद तेल टाकते. थोडेसेच टाकायचे. हे आपले टाकले. त्याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकले मी. आता तिखट नंतर कधी आधी क्रियांशला काढते आणि मग नंतर मग आपण आपले तिखट बनवते. बिकॉज तो खाणार नाही आहे. हे बघ पोळासारखं करणार आहे. त्याचे थालीपीठ पण होतात पण मला चपाती बनवायची आहे त्यांना, म्हणून मग आपले पोळा बनवते. कांदा टमाटर मी नंतर टाकेल आमच्यामध्ये. क्रियांशला आपला असं प्लेनच करतो. त्या असे पण आपण करू शकतो. मला काय पोळा करायचं ह्याच्यामध्ये चपाती मला द्यायची त्याच्यामुळे. गॅस चालू ऑफ करून टाकलं दरवाजाला. घरात सगळं त्या होळी करून सगळं पाणी केलं. फुगा पाहिजे ते फुगत बसला. हा आमचा स्त्रियांचा आहे. त्याच्यानंतर राहून 2 जण. विचार करते पटापट लवकर करेल.
थोडंसं 5 मिनिटाचं काम आहे, ते पोळा बनवायचा आणि लगेच काम करायला बसणार होती, पण काय मुलं काय करायला देतात. दाखवते तुम्हाला. त्यांचं आता गणपती बाप्पा चाललाय, गणपती खेळणं चाललंय. हा छोटा जास्तच आहे, हा छोटा रिचार्ज. ही मुलं, लहान मुलं मोठे असतात तर तीच बरी वाटत. असं वाटतं कधी मोठी होतात सिरियसली. ते ना छोड़ आए वो गलियां, तशी चालली लाईफ. जब बड़े हो जाएंगे कभी आ जाएंगे फिर से, जो छोड़ आए वो गलियां. आता याला जरा 5 मिनिटं थोडंसं ठेवते, तोपर्यंत सगळा पसारा इथला उचलते. आता कितीदा ट्युशन करणार आहे क्रियांश? जा चल, तुला दाखवते पोळा बनवते बेसनचा. आवडीचा पेपर मंडेला आहे, मॅथ्सचा, मेंटल मॅथ्स. या साईडला ठेवते, या गॅसवर ठेवते. डाळ गरम करते का साईडला. छोटा छोटा करायचा, ते लहान लहान त्यांना आवडतो, मोठे मोठे त्यांना नाही आवडत. ठीक आहे. चपातीवर त्यांना खायला ॲक्च्युली असा पोळा आहे, असं आहे ना, ते सॉस बरोबर पण चांगला लागतो. पण आपण चपाती पण घेऊया, नाही मुलं चपाती खाणार नाही. आवनी काय करतेस ते मला कळतं बाळा. आता हे कांदा टाकते. कांदा टाकतो. आणि लाल तिखट हे आमच्यासाठी. क्रियांश केलंय मी आता. हे आम्ही दोघे आहोत. ठीक आहे.
क्रियांचे 2 झालेत छोटेसे. आता हे आमचे हा कांदा वरून ठेवून देतो आता. एंड झाला. कशाला वाया घालवते बेटा, जबरदस्ती कशाला करायची. हा पुढे इथेच बस. आता क्रियांशला आठवण करू देऊ नकोस. कावळ्यांचा आवाज येतोय. पीठ भात राहिलेला. चला माझं झालं जेवण. जेवायला या. हा हे आमचं, हे माझ्या अवनीचं या क्रियांश. चला आपल्या ताऊ पण आवाज करतात, त्यांना पण देते. खाऊ देते. बाय कर बाय. क्यों भाई जरा वाली बेंच पर